प्रत्येकालाच वाटत असतं की स्वतःचं लग्न हे थाटामाटात आणि अगदी धूमधडाक्यात व्हावं। मात्र पुणे जिल्ह्यात एका पर्यावरणपूरक लग्नाची गोष्ट घडली आहे। चला तर मग पाहूयात या लग्नाची वेगळी गोष्ट। लग्न म्हटलं की नाचगाणी, धूमधडाका आणि पैशाची उधळपट्टी असा सर्वसाधारण ठरलेला रिवाज। मात्र पुणे जिल्ह्यातल्या विंग गावातलं लग्न याला अपवाद ठरलंय। वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करणाऱ्या आणि वसुंधरा पुरस्कारानं सन्मानित असलेल्या सासवडच्या अनिता संपतराव किंद्रे हिचा विवाह भोर तालुक्यातल्या निसर्गप्रेमी श्रीनाथ सीताराम खंडाळे या तरुणाशी झाला। पण या लग्न सोहळ्यातलं एक वेगळेपण नक्कीच विचार करायला भाग पाडणार आहे। लहानपणापासूनच मला निसर्गाची आवड होती आणि बाय लक मला माझा जोडीदार पण निसर्गप्रेमीच मिळाला। आम्हाला आमचं लग्न वेगळ्या पद्धतीने करायचं होतं। त्यासाठी आम्ही विचार केला की लग्नामध्ये मानपान, पोशाख किंवा भेटवस्तू देण्यापेक्षा आपण झाडं म्हणून भेट देऊयात। सत्कार वगैरे जे आहेत ते टाळून त्याच्याऐवजी झाडे वाटपाचा निर्णय घेतलेला आहे। आणि जस्ट आता मॅडमला वसुंधरा फाउंडेशन सासवडचा पुरस्कार मिळालेला आहे आणि त्या निसर्गकन्या आहेत आणि आम्हाला दोघांनाही निसर्गाबद्दल आवड आहे। लग्न मंडपात नवरदेव नवरीचा फोटो असलेला बॅनर आणि त्यावर झाडं लावा झाडं जगवाचा संदेश। कुठलाही मानपान न ठेवता इथे येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला वृक्ष भेट देण्यात आले। बोल्यावर चढताना सुखी संसाराची स्वप्न गुंफवण्याच्या वेळी वधूवर निसर्गाचा समतोल टिकून राहावा यासाठी वृक्ष लागवडीची स्वप्न रुजवत होते। झाडं लावणं आणि त्यांचं संगोपन करणं माझ्या वडिलांपासून सर्वांनाच आवड आहे। वडिलांनी आमच्या आंब्याची रोपं लावलेली होती आणि आम्ही त्याचं आजतागायत संगोपन करतोय आणि वृक्ष लावण्यानं सर्वांचाच फायदा होतो। या नवदंपत्यानं लग्न समारंभात खर्चाची उधळपट्टी करण्यापेक्षा समाजाला पर्यावरण संवर्धनाचा एक महत्त्वाचा संदेश दिलाय। आपणही या स्तुत्य उपक्रमाचं अनुकरण केलं तर वसुंधरा नक्कीच प्रदूषण मुक्त होईल। निलेश खरमरे, झी मीडिया, भोर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।